हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी पुणे। आज आपण बघणार आहोत एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग मधलं वॉटर ट्रीटमेंट प्लांट याबद्दल आपण आता बघणार आहोत। आपण प्रोसेस बघणार आहोत वॉटर ट्रीटमेंट प्लांटची काय असणार आहे। त्याआधी बघा अकॅडमीमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 साठी जी आता आपली जाहिरात आलेली आहे त्यामध्ये आपल्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे। त्यामध्ये बॅचची फीस आहे तुम्हाला 2000 रुपये। फक्त 2000 रुपयामध्ये आपण ही बॅच प्रोव्हाइड करतो। बॅचचे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यासाठी टेस्ट सिरीज आणि ई बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये आहे। व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे। डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत। प्लस आपण सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ऑनलाईन रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे। त्यामध्ये BMC, WRD, महाट्रान्सको, MGP या सर्व एक्झामसाठी आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे आणि बॅचची फीस असणार आहे फक्त 2000 रुपीज। बस 1 इयर व्हॅलिडिटी, म्हणजे तुम्ही एका वर्षापर्यंत ही बॅचेस कधी पण बघू शकता। तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे 8329588625 या नंबरवर तुम्हाला कॉल करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता बघणार आहोत प्रोसेस ऑफ वॉटर ट्रीटमेंट प्लांट। त्याआधी सगळ्यात आधी आपली कोणती प्रोसिजर असते? स्क्रीनिंग, पंप हाऊस, त्यानंतर एरिएशन, कोऑग्युलेशन, फ्लोक्युलेशन, सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन, डिसइन्फेक्शन आणि डिस्ट्रीब्युटरीज ही प्रोसेस आहे आपली वॉटर ट्रीटमेंट प्लांटची। त्यामध्ये आपण आता बघणार आहोत डिसइन्फेक्शन। Disinfection is defined as process of destruction. Disinfection is the process of destruction, inactiveness of harmful microorganism present in the water either by physical or chemical process. काय म्हटलेलं आहे? Inactivation harmful microorganism present in the water either by physical or chemical process. The chemical used for the cleaning the bacteria are called as disinfect. The chemical used for cleaning the bacteria are called as disinfect. त्याला आपण काय म्हटलेलं आहे? disinfect. Then sterilizing process kills on harmful and non-harmful bacteria. Disinfection kills only harmful bacteria. Disinfection harmful bacteria क्लीन करते, जी आपण वॉटर ट्रीटमेंट प्लस करतो त्यामध्ये आपली प्रोसेस डिसइन्फेक्शन मध्ये आपण काय करतो? डिसइन्फेक्शन is defined as the process of destruction and inactivation of harmful microorganisms present in the water either by physical or chemical process. The chemical used for cleaning the bacteria are called as disinfect. त्याला आपण काय म्हटलेलं आहे? disinfect. Sterilization process called as harmful and non-harmful bacteria and disinfection kill करते बॅक्टेरियाला। ठीक आहे, त्यानंतर ही प्रोसेस बघा। डिसइन्फेक्शन यामध्ये फिजिकल आणि केमिकल। फर्स्ट आहे बॉइलिंग मेथड, सेकंड आहे UV रेज मेथड। फर्स्ट काय आपली बॉइलिंग मेथड, सेकंड आहे UV रेज मेथड। केमिकल प्रोसेस मध्ये आहे स्मॉल स्केल फिल्टर, देन आहे रिड्युसिंग कंपाऊंड, देन आहे ऑक्सिडायझिंग कंपाऊंड। केमिकल मध्ये स्मॉल स्केल फिल्टर, रिड्युसिंग कंपाऊंड, ऑक्सिडायझिंग कंपाऊंड बघा ओझोन, ब्रोमीन अँड आयोडीन, KMnO4 अँड क्लोरीन हे आपले ऑक्सिडायझिंग कंपाऊंड आहेत। आपण आता वन बाय वन बघणार आहोत। बघा, काय डिसइन्फेक्शन? डिसइन्फेक्शन इज डिफाइंड एज द प्रोसेस ऑफ डिस्ट्रक्शन, inactiveness of harmful microorganism present in the water either by physical or chemical process. फिजिकल नाही तर मग केमिकल प्रोसेस मध्ये होते। ठीक आहे, द केमिकल यूज्ड फॉर
क्लिनिंग द बॅक्टेरिया आर ॲज डिसइन्फेक्ट. द केमिकल, जो केमिकल यूज होते बॅक्टेरिया क्लीन करायला त्याला आपण काय म्हटलेलं आहे, डिसइन्फेक्ट. Sterilization process kill and harmful and non-harmful bacteria and disinfect kills only harmful bacteria. फर्स्ट आहे फिजिकल मेथड, त्यामध्ये आपली बॉइलिंग मेथड. बॉइलिंग boiling the water for large time kills. Boiling the water for large time kills large amount of microorganism but cannot be practically used for water treatment plant. Practically use नाही करू शकत आपण water treatment plant. Boiling the water for large time kills large amount of microorganism but cannot be practically used for water treatment plant. It kills all the existing terms but cannot take care of future possible contamination. काय म्हटलेलं आहे यामध्ये, इट किल्स द एक्झिस्टिंग टर्म्सला किल करतं बट कॅन नॉट टेक केअर ऑफ फ्युचर, म्हणजे समोर असं नाही होणार याची आपण ते रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेऊ शकत. ठीक आहे. इट इज यूज फॉर ओनली ड्युरिंग ॲपेडेमिक अँड हाऊसहोल्ड पर्पज. आपण ही बॉइलिंग मेथड कशासाठी यूज करतो, इट इज यूज फॉर ड्युरिंग ॲपेडेमिक ॲट हाऊसहोल्ड पर्पजसाठी आपण ही मेथड यूज करतो. The second आहे UV rays method. UV rays are the invisible rays having large wavelength which affect the living microorganism. They are produced by passing high electric current to the mercury placed in the water. म्हणजे they are produced by passing high electric current produce करते, passing high electric current and the water to be treated to the UV rays should be ensured that turbidity is less than 50 mg per liter. ची turbidity काय म्हटलेलं, turbidity is less than 50 mg per liter because microorganism to behind it and protect themselves for UV rays. काय म्हटलेलं आहे, microorganism to behind and protect करते ते UV rays ला. The future contamination cannot be predicted by this method. फिफ्टी mg per liter लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. Then chemical method.
केमिकल मेथड. ॲडिशन टू केमिकल मेथडमध्ये काय सांगितलं आहे? ॲडिशन id acid and alkalis, addition of acids and alkalis, addition of the acids and alkalis. Microorganisms do not sustain when pH water is less than 9. काय म्हटलेलं आहे? मायक्रोऑर्गॅनिझम इज नॉट सस्टेन देन जेव्हा pH ऑफ वॉटर किती असणार आहे? लेस दॅन 9, less than 4 or greater than 9. Microorganisms do not sustain then pH of water is less than 4 and greater than 9. Microorganisms do not sustain when pH of water is less than 4 and greater than 9. The pH of water decrease by adding carbon dioxide gas to the water or adding excess amount of lime to the water. काय म्हटलेलं? pH water cannot decrease by adding carbon dioxide gas to the water or adding excess of lime to the water, which will be increase its pH and microorganism can be killed. This method can be used for public water supply. This method can be used for public water supply because for public waste for public water supply pH is maintained in the range of 6.5 to 8.5. This method can be used for public water supply साठी यूज होते because जी public water supply आहे pH मेंटेन किती रेंज आहे? 6.5 to 8.5. हा आपल्याला PIQ क्वेश्चन्समध्ये क्वेश्चन विचारलेला आहे की आपल्या pH ची रेंज किती असणार आहे इन पब्लिक वॉटर सप्लाय. तर आपल्याला सांगायचे 6.5 to 8.5. then this method cannot be provide care of future contamination. next आहे oxidizing compound. Oxidizing compound, first is ozone. Ozone is unstable allotropic from the oxygen which is produced by passing oxygen gas through high tension electric current, and CO2 means HEC काय झालं? ओके, जी ओझोनची आपली इक्वेशन आहे ते लिहायची आपल्याला. इलेक्ट्रिक टेन्शन करंट बघा यामध्ये आपण लिहू CO2 प्लस त्याला आपण 2O3 इलेक्ट्रिक करंट आहे. O3 ला आपण जेव्हा कन्वर्ट करतो तर ते कसं होणार आहे? O2 प्लस O मीन्स ऑक्सिजन, O मीन्स काय होणार आहे? नेसेट ऑक्सिजन. ठीक आहे. then नेसेट ऑक्सिजन so produces powerful oxidizing agent आहे which remove organic matter as well as microorganism present in the water. त्यामधून मायक्रोऑर्गॅनिझम आणि ऑर्गॅनिक मॅटर रिमूव्ह करतात वॉटर मधून. काय? नेसेट ऑक्सिजन. अँड इट डोसेस किती म्हणत आहे? अबाउट 2 to 3 mg per liter. dose 2 to 3 mg per liter. Residual oxygen is measured by ऑर्थोलिडिन टेस्ट. रेसिड्युअल मेजर कशाने करतो आपण? रेसिड्युअल ओझोन मेजर कशाने करतो?
orthogonality testing. Then bromine and iodine. Bromine and iodine. Bromine and iodine are limited up to 8 mg per liter. क्या म्हटलेलं bromine and iodine is limited up to 8 mg per liter. तर कॉन्टॅक्ट पिरियड किती सांगितलं आहे 5 मिनिट्स आहे. किती is 8 mg per liter आणि कॉन्टॅक्ट पिरियड is 5 minutes. The disinfectant are not available in the form of tablet. टॅबलेटच्या फॉर्म मध्ये अवेलेबल नसते. हेन्स नॉट यूज फॉर द पब्लिक वॉटर सप्लाय साठी आपण याला यूज नाही करू शकतो. कशाला ब्रोमिन आणि आयोडीनला. देन they mainly used for armitrops, mountains and treating small amount of water. The mainly used for armitrops, mountains or treating small amount of water. काय ब्रोमिन आणि आयोडीन. Then potassium permanganate KMnO4. This treatment is usually used by treating the water. This treatment is usually used by treating the water of wall in the village. This treatment is usually used for treating the water of the wall in the village. KMnO4 gives thick color to the water, and when it is added to the water, the color of the water is absorbed. जेव्हा आपण त्यामध्ये वॉटर मध्ये कलर टाकतो तर वॉटर ऑफ द कलर ऍब्सॉर्ब होऊन जातो कलर दुपशातून वॉटर मधून. द पिंक कलर डिसअपियर shoot it shows the organic matter and microorganisms present in water. So we add more and more KMnO4 आपल्याला ऍड करायचे आहे टू द वॉटर मध्ये until the pink color stand. जेव्हापर्यंत पिंक कलर नाही तेव्हापर्यंत आपल्याला KMnO4 ऍड करायचे आहे. कशामध्ये वॉटर मध्ये. Then usually the doses of KMnO4 is in the range of किती म्हटलेली आहे यामधून रेंज आहे 1 to 2 mg per liter. पर कॉन्टॅक्ट पिरियड किती आहे 8 hours कॉन्टॅक्ट पिरियड आहे आणि ॲव्हरेज ओव्हर रेंज आहे ऑफ एन ओव्हर रेंज इज 6 hours. Usual doses of KMnO4 in the range of 1 to 2 mg per liter per contact period. 4 to 8 hours कॉन्टॅक्ट पिरियड असणार आहे आणि ॲव्हरेज रेंज आपली ॲव्हरेज रेंज असणार आहे 6 hours. Then the well water is not used for at least 48 hours. The well water is not used for at least 48 hours from addition of KMnO4. KMnO4 removes 100% chlorella passing bacteria and 96% of other bacteria. KMnO4 removes होते 100% chlorella आणि bacteria passing from 96% of other bacteria. It produces dry brown precipitate at the bottom of the wall. It produces dry brown precipitate at the bottom of the well. Then next is the chlorination. Chlorinates varies from its
युनिव्हर्सली यूज्ड इन डिसइन्फेक्टिंग केमिकल फॉर पब्लिक सप्लाय. काय म्हटलेलं आहे? क्लोरीन इज in its varies from is universally used in disinfecting chemical for public supply, and it is checked reliable, easy to handle and easily measurable. काय म्हटलेलं आहे? It is checked in reliable and ते इझी होते हँडल करायला, इझी टू हँडल अँड इझिली मेजर करू शकतो आपण कशाला? क्लोरिनेशनला. इट इज कॅपेबल ऑफ प्रोव्हाइडिंग डिसइन्फेक्टिंग इफेक्ट ऑफ फॉर लॉंग टर्म. इट इज कॅपेबल फॉर प्रोव्हाइडिंग डिसइन्फेक्टिंग इफेक्ट्स फॉर लॉंग टर्मसाठी. disinfection action of chlorine. When chlorine is added to the water, it's react with water. जेव्हा आपण ते क्लोरीन ऍड करतो वॉटरमध्ये, तो रिएक्ट करते वॉटर सोबत अँड फॉर्म्स हायपोक्लोरस ऍसिड. आणि काय फॉर्म करते? हायपोक्लोरस ऍसिड फॉर्म करत असते. when क्लोरीन आपण ऍड करतो वॉटर सोबत, रिएक्ट करते आणि फॉर्म करते हायपोक्लोरस ऍसिड when pH is greater than 5. pH किती आहे? greater than 5. Cl2 Cl2 plus H2O, pH is greater than 5, then फॉर्म होते COL HOCl मायनस प्लस HCl. याला आपण काय म्हटलेलं आहे? हायपोक्लोरस ऍसिड. HOCl मायनस ला काय म्हटलेलं आहे? हायपोक्लोरस ऍसिड. pH किती आहे? ग्रेटर दॅन 5. हायपोक्लोरस ऍसिड is unstable and may break down into hypochlorine ion and hydrogen ion when its pH is greater than 8. किती म्हटलेलं आहे? pH is greater than 8. Hence chlorination reaction is reversible reaction. Chlorination reaction is reversible reaction which depend upon the pH of the water. कशावर डिपेंड आहे तो? pH of the water वर. HOCl and OCl minus are called as free available chlorine. HOCl and Cl minus called as free available chlorine, out of the which HOCl is more than destructive, about 80 times. किती? 80 times destructive. ठीक आहे. Then the HOCl, hence pH of water is during chlorination is kept slightly than 7 and produce high HOCl acid. प्रोड्यूस करते तो किती टाइम्स? 80 टाइम्स OCl. But HOCl is unstable, which impart bitter taste. HOCl is unstable असते, impart bitter taste to the water. Water मध्ये bitter taste. Avoid this, we add ammonia to the water. ऍड करायचं अमोनिया वॉटर मध्ये. रिझल्ट ऑफ फॉर्मेशन ऑफ क्लोरामाइन. याची इक्वेशन काय आहे बघा? HOCl plus NH3 plus
pH इज ग्रेटर दॅन 7.5 देन इक्वेशन काय फाउंड होणार आहे प्लस मोनोक्लोरामाइन H2O याला आपण काय म्हटलेलं आहे मोनोक्लोरामाइन म्हटलेलं आहे Cl HOCl pH is greater than 8 and less than less than 7 greater than 8 and less than 7 then फॉर्म होणार आहे प्लस Cl माइनस हाइड्रोक्लोरिन आयन्स हाइपोक्लोरा iron doses of chlorine doses of chlorine the chlorine when used as a disinfectant it is consumed for all the purpose reduce the reducing compound such as ions reduce the reducing compounds such as ions manganese आहे ते manganese etc. Formation of chloramines and chlorogenics destruction of chlorogenic killings of microorganism doses of chlorine is determined by graphs which is plotted between the end doses and residual doses बघा यामध्ये सांगितलं आहे doses of chlorine आणि हे रेसिड्युअल क्लोरीन हे आपल्याला ग्राफ प्लॉट केलेला आहे सगळ्यांना दिसत असणार ग्राफ याबद्दल आता बघूया बघा इथे in this point A to B the chlorine is added to the water is consumed for the removal of reducing compound present in the water त्यामध्ये point A to B point A to B then from the point B to C the chlorination is utilized for the formation of chloramines no clearly microorganism express hence point B and C is observed that the chlorine added result in reduced chlorine at that point and point C bad smell comes from the water point C to D is the chloramine start killing the microorganism kill करते हैं and D is called D ला काय म्हणलेला आहे
called as breakpoint chlorination. B to C, C to D, and जो D point है breakpoint chlorination D. ब्रेक पॉइंट कोरिलेशन मीन्स क्या होते हैं? ब्रेक पॉइंट क्लोरिनेशन. Break point chlorination, that point at which all the microorganisms present in water gets removed of any further addition of chlorine from this point will be result in the reducible chlorine. After D point, you purposely add slump coring is added in order to reduce the contamination of the water that happens in future. Usually residential chloric is krypton. Residential chloric is krypton 0.2 mg per liter. किती म्हटलेलं आहे? 0.2 mg per liter. Point A to D. The amount of chlorine is added. The amount of chlorine added is said to be chlorine demand. And after D point is residual chlorine. आपण बघितलं आता. Therefore, total dose of chlorine that needs to be added to the water is the sum of chlorine demand and residual chlorine. If reducer compounds are not present in the water, present आहे का water मध्ये नाही, are not present in the water, then the group point B shift to the origin and the water supply system is perfect. So no future contamination takes the reducible chlorine will be किती म्हणतात 0. आता बघा आपल्याला काय बघायचे टाइप्स ऑफ क्लोरिनेशनचे टाइप्स बघायचे आहे. प्लेन क्लोरिनेशन. Types of chlorination. Plain chlorination. It is the process of adding chlorine to the. It is a process of adding chlorine to the water to the chlorine after when the water has turbidity.
लेस देन 20 to 30 mg/liter. किती आहे 20 to 30 mg/liter. When chlorination only the treatment that is given to the water. The chlorination only treatment that is given to the water. Water is called त्याला आपण काय म्हटलेलं आहे plain chlorination. क्या म्हटलेलं आहे plain chlorination. The chlorination only treatment that is given to the water is called as plain chlorination. The technique is usually used in the rural areas in order to remove bacteria, organic matter and color from the raw water. The quantity of chlorine to be added is about 0.5 mg/liter ची क्वांटिटी आहे क्लोरीनची ऍड करतो. तर नेक्स्ट आहे प्री क्लोरिनेशन. फर्स्ट द प्लेन क्लोरिनेशन, सेकंड इज द प्री क्लोरिनेशन. प्लेन क्लोरिनेशन, प्री क्लोरिनेशन, पोस्ट क्लोरिनेशन आणि सुपर क्लोरिनेशन. आता आपण बघणार आहोत प्री क्लोरिनेशन. It is the process of adding chlorine to the water before sedimentation or filtration. च्या आधी जी प्रोसेस होती त्याला काय म्हटलेलं आहे प्री क्लोरिनेशन. Added chlorine to the water before processing the sedimentation or filtration is the pre chlorination. This process is done when water contains large amount of microorganism and organic matter. Process is done when large amount of microorganism and organic matter. Normal done of chlorine during pre-chlorination is about 5 to 10 mg, such that the when water comes out from the sedimentation or filtration, it should have the value of residual chlorine in the range of 0.12 to 0.5 mg/liter ची रेंज आहे. After filtration, the water is again passed. Filtration झाल्यावर water आपलं पास होते, which disinfection is through again chlorine added. Chlorine add करायचे again, then remove the remaining microorganisms. उरलेले जे मायक्रोऑर्गॅनिझम रिमेनिंग जे मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत, रिमेनिंग मायक्रोऑर्गॅनिझम प्रेझेंट इन द वॉटर. दिस प्रोसेस त्याला आपण काय म्हटलेलं आहे पोस्ट क्लोरिनेशन. काय म्हटलेलं आहे पोस्ट क्लोरिनेशन. Hence, if chlorination gives to the water is always followed by post chlorination. Pre-chlorination and post-chlorination is also called as double chlorination, which is usually done for high contaminated water. Pre-chlorination and post-chlorination is also called as double chlorination, which is usually done by high contamination. Pre-chlorination and post-chlorination is also called as तर double chlorination म्हटलेलं आहे आपल्याला, which is usually done by high contamination water. Post chlorination means क्या होते हैं? Post chlorination are in the simple term. Chlorination is the normal standard process of applying the chlorine to the water after filtration. Post chlorination is in the simple terms of chlorination is the normal standard process of applying the chlorine to the water after filtration. The doses should be such that it will be give an residual chlorine of about 0.2 mg/liter. The residual chlorine is checked to 0.22 mg/liter for the contact period किती 20 minutes. आता बघणार आहोत आपण सुपर क्लोरिनेशन.
Superchlorination, it indicates the addition of excess amount of chlorine, 5 to 15 mg per liter when water is highly contaminated, especially in the rainy season or during epidemic. Due to such heavy dose of residential chlorine is found out the 1 to 2 mg per liter. Hence, it is important to boil or dechlorination the water before consumption. Dechlorination of water before consumption. क्या म्हटलेलं आहे? Due to such heavy dose, the reducible chlorine is found out the 1 to 2 mg per liter, and hence it is important to boil. जेव्हा आपण ते बॉईल करतो dechlorinated water before consumption. The chemical used for the chlorination: passing super dioxide gas to the water through the activated carbon plate, adding sodium thiosulfate to the water, add करायचे आणि adding amino to the water. हे आपल्याला सुपर क्लोरिनेशन. देन बघा टेस्टिंग ऑफ क्लोरीनचे कुठे टेस्ट आहे? टेस्टिंग ऑफ क्लोरीन. फर्स्ट द ऑर्थोटोलिडिन टेस्ट, डीपीटी टेस्ट में डायमिथाइल पैराफेंथल डायमिथिन, and next Chlorotex takes starch iodide test of chlorine. त्यानंतर बघा आपण अकॅडमीमध्ये ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी. त्यामध्ये आपण BMC, WRD, महाट्रान्सको, MGP ह्या सर्व एक्झामिनेशनसाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे. ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच BMC, WRD, NMC आणि MGP साठी. त्यामध्ये तुम्हाला असणाऱ्या बॅचचे फीचर्स: जुन्या प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये असणार आहे. जे स्टुडंट आपल्याकडे बॅच जॉईन करणार त्यासाठी व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे. डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड पाहू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत. प्लस तांत्रिक विषयांचा भरपूर सराव सुद्धा होणार आहे. त्यासोबत आपण अकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये आपले सिव्हिलचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य. या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे आणि बॅचची फीस आहे आपल्या फक्त 2000 रुपये प्लस 1 इयर व्हॅलिडिटी असणार आहे. म्हणजे तुम्ही 1 वर्षापर्यंत ही बॅच कधी पण बघू शकता. 1 वर्ष तुमची बॅच चालणार आहे. त्यासोबतच म्हणजे 1 वर्षापर्यंत तुमच्याकडे रेकॉर्डिंग अवेलेबल राहणार आहेत बॅचेसची. प्लस तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे. अकॅडमीचा नंबर आहे 8329588625. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचे आहे. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. नेक्स्ट टॉपिक आपण उद्या बघूया. थँक्यू.